मॉर्निंग गाईज, स्वागत आहे तुमच्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आहे रविवार, तारीख आहे 12 एप्रिल 2026. आम्ही सगळे बसले. आता विमान काय उठत नसतो इथून. आम्ही गाडी चालू केली आणि AC लावून बसलोय. इथं सौम्य आहे, इथं श्राऊ आहे, मोबाईल बघतोय आणि इथं मी विमान गाडी चालवतोय. उठवायचं लय मोठं टास्क आहे बाबा, उठणार नाही. बघा मित्रांनो, आम्ही गोठ्यात आलोय आणि इकडे बघा एक वासरू आहे. ते कसं वरती बांधले, त्याला खायला खाली राडा करतो ना जास्त, त्यामुळे कशी सिस्टीम आहे, वरती बांधायचं आणि खायचं. हात लावतो का तो? हात लावतो. घाबरचं करायचं जरा. तर मित्रांनो, हे बघा मामा आहेत, आपल्या दाजींचे मामा आहेत, वाटणार नाही पण आहेत. ते यांच्या घरी आले. ते यांच्या घरचं बघा, तर घर आणि यांची शेती मागच आहे. ते आपण ऐकू त्यांच्याकडून काय काय कसं फार्म हाऊस कसं असतं गावाकडचं. तर हे बघा, हे मागचं गेट आहे. मागच्या गेटपासून सुरुवात करू. तर हे काय घास वगैरे तुमचं? घास आहे आपला. हा घास आहे. खाली कांदे आहे, पलीकडे गहू आहे. म्हणजे इथून खाली तुमचं? हा, हे अख्खा आपलंच आहे. पलीकडे तिकडे ते सोलर आहे. अच्छा, इकडे सोलर पण केलेलं आहे त्यांनी. विहिरीवर आहे ना? हा, बोर आहे बोर. बोर. म्हणजे हे किती असेल एरिया? इथं आपल्याला 5 एकर जमीन आहे. इथं 5 आहे. हा, आणि चांगलं काळी जमीन आहे बघा इथं. प्युअर काळी जमीन आहे. पाणी पण आहे हा, पाणी भरपूर आहे इथे. इकडे घास आहे गायांनी केलेला. हा, हे कांद्याचं बी आहे. कांद्याचं बी आहे. हा, आणि पलीकडे गहू आहे. गहू काढला नाही अजून ना? ते आत्ता काढायला, आता यात्रेमुळे काढता येत नाही ना, त्याच्यामुळे लेट लावलेला आम्ही. झालं 1 महिना झाला असेल आमचा काढून. हा, बघा इथं एवढ्या लांब लांब पर्यंत कोणाचीच घर नाही. कोणचंच घर नाही इथे, सगळं एकटच राहते. सीसीटीव्ही कॅमेरामध्ये सगळं कॅप्चर आहे, म्हणजे प्रोटेक्टेड आहे. आणि सगळं कंपाऊंड करावं लागले. कंपाऊंड वाघामुळे कंपाऊंड आहे ना, वाघ येते. असते ना. वाघाची भीती जास्त. आणि हे बघा 2-3 कुत्रे पण आहे त्यांच्याकडं. इथं CCTV कॅमेरे लावलेले त्यांनी बघा. इथं माग पण आहे. इकडं काय म्हणजे अशा मोकळ्या गाया सोडलेल्या सोडण्यासाठी ओपन गोठा आहे ना. ओपन गोठा आहे बघा. ओपन गोठा आहे. ओपन मध्ये इथं कसं गायांना पण कधी कधी असं बाहेर फिरायला, त्यामुळे ओपन गोठा केलाय माग. मावशीला घेऊ का ब्लॉग मध्ये? कोणी माहिती का प्रियंका? 10 वर्षापूर्वी मी जॉबला लागलो होतो तेव्हा ही मावशी होती तिकडे, पनवेलला राहते ती. तर त्यांच्या घरी राहिलो होतो मी स्टार्टिंगला. 10 वर्ष झालं. 2026 चालू आहे आता. सगळे मावशी आलेले आहेत. हे बघा इथं एक आहे. मामाचा गोठा बघू आपण आता. या इकडं. हे बघा, आता गोठा बघू, त्यांच्या मामाकडूनच ऐकू गोठा कसा आहे, काय गाया किती आहेत. 4 गाय आहेत. 4 गाया आहेत. वासरू आहे त्यांचं. वासरू आहे. खाली ओपन आहे. आता उन्हाचं वरती घेतलेले आहेत. दूध देतात ना? हा, दूध चालू आहे ना. 30 लिटर दूध चालू आहे गायांचं. 30 लिटर दूध चालू आहे. हा, आता काही गाभण आहेत, काही यायला आहेत. आणि इकडे कुट्टी मशीन पण आहे. कुट्टी आहे. बहुत मोर घास केलेला आहे इथं. त्यासाठी तुम्ही एकटं मॅनेज करता का? सगळं सगळं. सगळं हा, मग आता काय मजूर घ्यायची बाकीचे. करून घ्यायची हा, शेती करून घ्यायची. आणि इथं कार पार्क केलेली बघा. मस्त एरिया जास्त असतो गावाकडे. चांगलं भरपूर. हा, जास्त. वर यांची 8 बहिणी आहेत. पूर्ण फॅमिली आल्यावर किती होत असेल? पूर्ण 8 बहिणी सगळं इथे मावत असणार. त्यांचे लेकरं, त्यांचे नातवंड आहे. दाजींला 8 मावशी आहेत आणि 1 मामा आहे. एवढे मोठा गोतावळा आहे. इथं 5 एकर आहे ना आपली. हा, आणि ते मळ्यात 3 एकर. तिकडे 5 आणि 8 एकर. भारी. हे पण चांगलं मॅनेज केलं तर चांगलं चांगलं आहे. तसं मॅनेज केलं तर किती काय केलं तर खर्च काय, जेवढा खर्च करेन तेवढं इन्कम निघते. इन्व्हेस्टमेंट करा स्टार्टिंगला जरा. चांगलं चांगला बंगला आहे बघा. ही बंगल्याची समोरची बाजू आहे.
आम्ही गाडी पार्क केली नाही तर बघा किती मोठा एरिया आहे असा. एवढा एरिया सगळीकडे कंपाऊंड केलेलं आहे त्यांनी. जसा अवकाश चला आम्ही चाललो यात्रेमध्ये शॉपिंग करायला. आता काय घेतोय बघा तुम्ही. गाडी पार्क केली तिकडं. आता आम्ही चाललोय पुढे. कालच्या सारखीच दुकान आहे तिथं. आज थोडी गर्दी कमी आहे. काय घ्यायचंय कोणाला? तुम्हाला घ्यायचं होतं अनुडी अन्वीसाठी. येणारच आहे ना ती आपल्याकडे. बघा हे प्रियंका आणि तुझी अक्का बसले तिथं काहीतरी घ्यायला. घेतलं का नाही? हे अन्वीला अन्वीसाठी आहे का? कुठे लावायचंय? हातातलंय ब्रेसलेट चांगलंय. हा चांगलंय. बेल्ट कितीला आहे? 100 एक घेतलं तर 50 ला बनतात. ठीक आहे चांगलं आहे. आणि हे एक ना हे तुला घेतलं का? टोपी 100 ला 2 आहे का? कोणता कलर चांगला वाटतोय बघा. ही एक आहे आणि ही एक आहे आणि ही एक आहे. ही नाही. कोणती घेऊ? ब्लू. ही लेडीज आहे का? दोन घेऊ का प्रियंका? कशाला? 100 ला 2 आहे ना. तुला एक मला एक. चल एकच घ्या. एकच घ्या. तुम्हाला ती पर्पल आवडली का? हा मग ठेवा, ती दुसरी ठेवा. IPL ची पर्पल कॅप. राहुला खूप बोर झाले. त्याला काहीच घेत नाही आम्ही. त्याला नाही घ्यायचं. आमची शॉपिंग चालू आहे. मला एक शॉपिंग केली. आपली टोपी झाली. IPL ची पर्पल कॅप 50 रुपयाला फक्त. इथं किती आहेत लाकडाच्या वस्तू बऱ्याच आहेत तिथं. लाटणं पोळपाट चाटू. हा हा आम्हाला लोखंडी कढई घ्यायची आहे. हे बघा इथं किती प्रकारच्या साईजच्या कढया आहेत. तो किती फास्ट फास्ट आला पळत पळत. लोखंडाची का? 800 रुपयाला कढई सांगितली त्याने. लोखंडाची आहे का पण? लोखंड काय आणि उसाचा रस पिलो. आणि बघा श्राऊ इथं ओली बेळ खातोय. कशी बेळ? छान आहे ना. कलिंगडाचा गाडा आहे. म्हणजे कलिंगड कापून तुम्हाला प्लेट वाईज देतात. इथं समोर ओली बेळ. इथं उसाचा रस. इकडे खेळण्याची दुकानं. सगळी गर्दी आहे. नंबर 812 ची गन आणली आम्ही आता बघा बरं का. आता या गोळ्या आहेत. गोळ्या भरणार आम्ही. एक गोळी खाली पडली मामा. किती गोळ्या आहेत? 1 2 4 8 10 गोळ्या आहेत. रिव्हॉल्वर आहे आमची. 1 2 3 4 8च बसतात वाटते एका वेळेस. चलो आर यू रेडी? तिथून मामा हातात मार. पिशवी फाटली. ए बाबा विष्णू. कोण आले? कोण आले? येऊ दे चला. द्या इकडे. चलो गाईज वाजलेले आहेत 4:21. आम्ही निघालोय. म्हटलं तर असं लेट झालं की मग आळस येतो. चला गणपती बाप्पा. बायकल बायकल. चलो बाय बाय. श्राव कुठे गेला? चला आता चला. माझे लोक बाय बाय. ये मग पोरांना घेऊ ना. हे कर काचवर गाडी गच भरून चालवली. तरी जायचं लसूण राहिलं म्हणून राहून देतात. A few moments later. मित्रांनो आम्ही आता इथं आराम करतोय. आणि किती वाजलेत? 9:45 वाजले. आम्ही पोहोचलो. किती वाजता पोहोचलोय?
7:30 वाजता पोहोचलो इथं पुण्यात. आणि बघा 2 दिवस आम्ही वाणी मिस करत होतो AC. तिकडं खूप जास्त गरम होत होतं, पत्र आहे ना, मग गरम होतं तर विमानला 2-3 वेळेस आंघोळ घातली. आता इकडं आल्यावर बघा AC. हां, AC मधून बाहेर पडल्यावर AC ची किंमत कळते. हा बरोबर आहे. आणि आता येणार आहे श्रावदाजीन ते 1 तारखेला 1 मेला इकडं. परत धिंगाणा चालू. आणि मस्त मजा केली आम्ही 2 दिवस. भेटूया मग उद्याच्या ब्लॉगमध्ये. उद्यापासून आपलं रुटीन चालू, जिम आणि ऑफिस आणि सगळं. तर चला मग, बाय बाय, टेक केअर, सी यू. बघा उंदराचे दात बघा, दात. बाय बाय.